मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा इंडिकेटर बद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि तो इंडिकेटर म्हणजे व्हीवॅप. आता ह्या व्हीवॅपचं सिग्निफिकन्स बाकीच्या मार्केट पार्टिसिपंटच्या हिशोबाने म्हणजेच काय एफ-आय-आयज, डी-आय-आयज किंवा प्रॉप्रायटरी फर्म जे असतात त्यांच्या हिशोबाने काय आहे, त्याच्याबद्दल आपण ह्या पॉवरफुल इंडिकेटर्सला माहिती घेऊयात. तर तुम्ही ही इंट्राडे ट्रेडिंग करता किंवा प्रत्येक जण जो आहे तो इंट्राडे ट्रेडिंग करतो. पण त्याला प्रत्येकाला एकच प्रश्न पडलेला असतो, की मार्केटमध्ये सगळ्यात पॉवरफुल ट्रेडिंग इंडिकेटर कुठलं? जे की प्रत्येक मार्केट पार्टिसिपंट्सद्वारा युटिलाइज केलं जातं. कारण मोठे इन्स्टिट्यूशनल ट्रेडर्स, प्रॉप्रायटरी डेस्क, प्रोफेशनल ट्रेडर कुठल्याच इंडिकेटरला सर्वाधिक जे महत्त्व देत असतात. मग ते आर-एस-आय आहे का? ते एम-ए-सी-डी आहे का? ते सुपर ट्रेंड आहे का? नाही. तर ते म्हणजे व्हॉल्यूम वेटेड एव्हरेज प्राइस. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्हीवॅप अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कारण व्हीवॅप्सला वापरून हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड्स जे आहेत ते मार्केट्समध्ये कसे शोधायचे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हीवॅप हे फक्त एक इंडिकेटर नाही, जो आपल्याला त्या मार्केटच्या सिच्युएशनमध्ये सांगतो, की मार्केटची फेअर प्राइस नेमकं कुठं आहे आणि कशा पद्धतीने मार्केट पार्टिसिपंट जे आहेत ते तिथं वर्कआउट करताना दिसतात. म्हणून व्हीवॅप जो आहे तो समजणे प्रत्येक ट्रेडरसाठी खूप महत्वाचं आहे. कारण त्यावरून आपल्याला आयडिया येत असते, की मार्केटमध्ये नेमकं काय होत असतं. तर व्हीवॅपचा जो फुल फॉर्म आहे तो म्हणजे व्हॉल्यूम वेटेड एव्हरेज प्राइस. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे फक्त आणि फक्त मूव्हिंग एव्हरेज नाहीये, तर याच्यामध्ये प्राइस आणि व्हॉल्यूमचा मिळून काढलेला एव्हरेज प्राइस आहे. म्हणजे जिथे जास्त व्हॉल्यूम झाला आहे, त्या प्राइसला जास्त वेटेज इथं दिलं जातं आणि त्यामुळे व्हीवॅप हा सामान्य मूव्हिंग एव्हरेजपेक्षा अतिशय प्रभावी आपल्याला होताना दिसतो. बाकीच्या मूव्हिंग एव्हरेजचं कसं असतं, फक्त आणि फक्त प्राइसला महत्त्व देतं. तिथं व्हॉल्यूम क्रिएट झालाय, नाही झालाय, त्यांना काही देणं-घेणं नसतं. परंतु व्हीवॅपमध्ये जिथं सगळ्यात जास्त व्हॉल्यूम क्रिएट झालेली आहे, त्यालाच जास्तीत जास्त वेटेज दिलं जातं आणि त्याच्या अकॉर्डिंगली त्या व्हीवॅपचा जो कल जो आहे, तो आपल्याला वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला जाताना दिसतं. आता ह्या व्हीवॅपला समजून घ्यायचं कसं? त्याच्याबद्दल जे आहे ते आपण इथं अंडरस्टँड करूयात. तर तुमच्यासाठी मी आता बोर्ड जो आहे तो इथं ऑन करतो म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दलची जी आयडिया जी आहे ती येऊन जाईल. तर इंट्राडे ट्रेडिंगमध्ये ज्यावेळेस जेव्हा-केव्हा आपल्याला व्हीवॅप इंडिकेटर जे आहे ते युटिलाइज करायचं असतं, त्यावेळेस काय गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर जनरली मी एक एक्झाम्पल म्हणून हे करतो. असा एक व्हीवॅप आहे. त्या व्हीवॅपच्या वरती जर तुमचे कॅन्डलस्टिक्स अशा पद्धतीने जर सस्टेन करत असेल, तर जनरली याचा जो आउटकम जो असतो, त्याला त्या आउटकमला जे आहे ते एक बुलिश आउटकममध्ये मार्केट गेलंय याचा हे एक अंदाज असतो. म्हणजे तुमची प्राइस जी आहे ती व्हॉल्यूम वेटेड एव्हरेज प्राइसच्या वरती सस्टेन राहते. नंबर ऑफ टाईम्स भलेही इथं रिजेक्शन येतंय, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करून ती वरच्या बाजूला तिथं जाते. याचा अर्थ तिथं किमतीमध्ये जे आहे ते बायर्स ॲक्टिव्हेट तिथं झालेले आणि ते किमतीला प्राइसला जे आहे ते वरच्या बाजूला घेऊन जाण्यासाठी उद्युक्त आपल्याला होताना तिथे दिसतात. याच्या उलट, याच्या अपोझिट साइडला जर व्हीवॅपच्या खालच्या बाजूला अशा पद्धतीने प्राइस जी आहे सस्टेन राहते. भलेही वरच्या बाजूला पुलबॅक येतोय, परंतु पुन्हा खालच्या बाजूला तिथं जाते. याचा अर्थ त्या केसमध्ये सेलर जे आहे ते तिथं ॲक्टिव्ह आहे आणि ते सेलर्स कुठल्याही परिस्थितीमध्ये प्राइसला खालच्या बाजूला आपल्याला जाताना दिसतात. जसं मी सुरुवातीला सांगितलं, की हा व्हॉल्यूम वेटेड एव्हरेज प्राइस जिथं सगळ्यात जास्त व्हॉल्यूम झाली आहे, त्याला जे आहे ते सगळ्यात जास्त वेटेज तिथं देताना आपल्याला तिथे दिसतात आणि त्याच्यावरनं आपल्याला प्राइसचं जे बिहेवियर जे आहे ते लक्षात येताना तिथे दिसतो. जसं आपण इथं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, की एक व्हॉल्यूम वेटेड एव्हरेज प्राइसची लाईन जी आहे ती अशा पद्धतीने असते आणि त्याच्या इन अँड अराउंड जे आहे 70-75% च्या आसपास आपल्याला ॲक्टिव्हिटी जी आहे ती दिवसाची आपल्याला तिथं होताना तिथे दिसते. मग त्याच्या आसपास जर आपल्याला प्राइस येताना दिसते, व्हीवॅप जनरली सकाळपासून आपल्याला अशा पद्धतीने खालच्या बाजूला बनताना ते दिसतोय. म्हणजे किमतीमध्ये एक बुलिशनेस आहे आणि त्यामध्ये एक बुलिश ट्रेंड जो आहे तो आपल्याला तिथं डेव्हलप होताना दिसू शकतो आणि हे एक महत्त्वाचं पॅरामीटर तिथं लक्षात येतं. जर प्राइस जर व्हीवॅपच्या खाली सस्टेन करते, तर ऑटोमॅटिकली ट्रेंड जो आहे तो बेरिश मानला जातो. म्हणजे काय? जर तिथं जर सांगायचं झालं, तर त्या केसमध्ये आपल्याला अशा पद्धतीचा कॅन्डल जी आहे ती खालच्या बाजूला क्लोज करते, पुन्हा एक पुल बॅक करते, बट सस्टेनच तिथं राहत नाहीये किंवा कमजोर डोझी काइंड ऑफ कॅन्डल जर होते, तर त्या केसमध्ये जो ट्रेंड तिथं जो तयार होतो, त्याला बेरिश ट्रेंड असं म्हटलं जातं आणि त्या केसमध्ये बेअर्स जे आहेत ते एकदम कंट्रोल कंडिशनमध्ये तिथं आपल्याला वर्कआउट तिथं होताना दिसतो. अगदी साधं आहे. म्हणजे जर प्राइस तुमच्या व्हीवॅपच्या वरती आहे, तर एक थंब रूलच्या हिशोबाने जर कन्सिडर करायचं झालं, जर किंमत किंवा प्राइस जी आहे, ती व्हीवॅपच्या वरच्या बाजूला सस्टेन करते, तर ऑटोमॅटिकली अबोव्ह प्राइस आहे व्हीवॅपच्या, तर तो पर्टिक्युलर ट्रेंड जो आहे, तो एक बुलिश आहे. याच्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. रँडमली मला काय वाटतंय त्यापेक्षा तिथं मार्केटमधले पार्टिसिपंट्स काय करतायत त्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जर प्राइस ही व्हीवॅपच्या खाली आहे म्हणजे बिलो आहे, तर त्या केसमध्ये मार्केटचा जो ट्रेंड जो आहे, तो बेरिश ट्रेंड तिथं आपल्याला होताना तिथे दिसतो आणि त्या बेरिश ट्रेंडच्या केसमध्ये मार्केटमध्ये आपण शॉर्ट अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत, त्या शोधणं सगळ्यात महत्त्वाचं पॅरामीटर ठरतो. कारण तिथं सेलर स्ट्राँग असतात आणि जर प्राइस व्हीवॅपच्या वरती असेल, तर बायर जे आहेत,
ते स्ट्रॉंग पद्धतीने आपल्याला तिथं कार्यक्रम करताना तिथं दिसत असतात. आणि या छोट्याशा गोष्टींना आपण तिथं अंडरस्टँड करणं सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा तिथं आपल्याला ठरतो. आता एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलंय आणि याच्यामध्ये एक ॲडिशनल गोष्ट म्हणजे काय, फक्त फक्त तुम्ही तिथं त्या गोष्टीला बघत नाही, त्या प्राइसला बघत नाही. इथं अतिशय प्रोफेशनल ट्रेडर जे आहेत, त्या प्राइसला, त्या गोष्टीला ज्या आहे, ती व्हीवॅपच्या वरती सस्टेन राहते का? त्या गोष्टीला जे आहे ते चेक करण्याचा प्रयत्न तिथं करतायत. ते ऑटोमॅटिकली त्यावरनं त्यांना जे आहे ते प्राइसच्या बिहेवियरला बद्दल जे आहे ते आयडिया तिथे येताना तिथे दिसतात आणि ऑटोमॅटिकली प्राइसचा ट्रेंड नेमकं तिथं काय झालाय, त्याकडनं आपल्याला प्राइसची अंडरस्टँडिंग जी आहे ती आपल्याला तिथं होताना तिथे दिसते. तर आपण व्हीवॅपची पुलबॅक स्ट्रॅटेजी बघूयात. नेमकं व्हीवॅपच्या पुलबॅक स्ट्रॅटेजीमध्ये कशा पद्धतीने आपल्याला काम करता येऊ शकतं आणि त्याचा उपयोग जो आहे तो आपल्या ट्रेडिंग जर्नलमध्ये, आर्सेनलमध्ये कशा पद्धतीने होऊ शकतो ते बघूयात. समजा कन्सिडर करा मार्केट जे आहे ते अप ट्रेंडमध्ये त्या अप ट्रेंडमध्ये मार्केट मस्तपैकी चाललंय. त्यामध्ये आपल्याला एक अपॉर्च्युनिटी जी आहे ती शोधायची आणि त्या अपॉर्च्युनिटीच्या हिशोबाने आपण मार्केटला जे आहे ते बघण्याचा तिथं प्रयत्न करत आहोत. मग त्याला कसं वापरायचं बरं? तर सिंपल मी तुम्हाला अगोदर सांगितलं मार्केट जे आहे ते अशा पद्धतीने एक अप ट्रेंडिंग मूव्हमध्ये चाललंय. आणि त्यामध्ये मला जी अपॉर्च्युनिटी जी आहे ना, ती बघायची आहे. आणि मार्केटचा जो व्ही-वॅप जो आहे, कन्सिडर करा तो व्ही-वॅप अशा पद्धतीने इथे कुठेतरी आहे. मग ह्या अप ट्रेंडमध्ये जर मला मार्केटमध्ये जर घुसायचं आहे, तर त्याकरता मी सिंपल काय करेल, आय विल वेट. ह्या झोनच्या आसपास जेव्हा-केव्हा प्राइस येते, कारण मार्केट ऑलरेडी काय आहे, अप ट्रेंडमध्ये चाललंय आणि त्या अप ट्रेंडमध्ये मला ह्या झोनच्या आसपास ही जर प्राइस जर येताना तिथे दिसली, एक छोटासा एस-एल मी तिथं ठेवून नवीन हायसाठी जे आहे ते तिथं मी जाण्याचा प्रयत्न करेल. ही कुठल्या केसमध्ये झालं? बुलिश केसमध्ये जेव्हा केव्हा मार्केट आहे, त्यावेळेस ह्या व्ही-वॅपचा ॲज अ रिटेस्ट म्हणून आपण तिथे एंट्री करू शकतो आणि या रिटेस्टमध्ये भलेही आपला स्टॉप लॉस जरी हिट झाला, तरी तो एकदम सिंपल छोट्या व्हॅल्यूमध्ये तिथं हिट होताना दिसतो. परंतु आपण जर बरोबर असू, तर आपल्याला कमीत कमी 1:2 किंवा 1:3 च्या रिस्क रिवॉर्डमध्ये हिशोब जो आहे तो आपल्याला बनताना दिसू शकतो. आता याच्या उलट मग या आपण लाँग एंट्रीबद्दल तर हे केलं, स्टॉप लॉसबद्दल तर आपण डिसाईड केलं, तर ही लोकप्रिय स्ट्रॅटेजी आहे. आता याच्या अपोझिट साइडला समजा मार्केट जे आहे ते अशा पद्धतीने एक डाउन ट्रेंडमध्ये चाललंय आणि मार्केटचा व्ही-वॅप जो आहे तो ऑलमोस्ट या झोनच्या आसपास आहे. मग आपण काय याच्यामध्ये आपल्याला जी अपॉर्च्युनिटी शोधायची ती शॉर्टची अपॉर्च्युनिटी शोधायची आहे. मग ह्या शॉर्टच्या अपॉर्च्युनिटीच्या वेळेस आपण काय करणार? वी विल वेट. आपल्याला अपॉर्च्युनिटीला काय करायचंय? ग्रॅब करायचं आणि त्या ग्रॅब करण्याकरता आपल्याकडे संयम असणं गरजेचं आहे. जेव्हा या प्राइसचा पुलबॅक जो आहे, ह्या पर्टिक्युलर झोनच्या आसपास येईल, त्यावेळेस आपण तिथं एंट्रीसाठी आपली एंट्रीवाला झोन जो आहे, तो तिथं असणार आहे. त्याच्या अगोदर जो कुठे लोवर हाय झाला असेल, त्या झोनच्या आसपास तुम्ही तुमचा जो स्टॉप लॉस किंवा एस-एल जो आहे, तो तिथं ठेवू शकता आणि टार्गेट मिनिमम 1:2 किंवा तुमच्या पेशन्सच्या हिशोबाने 1:3 च्या हिशोबाने जे आहे, ते इंट्राडेमध्ये तिथं जाऊ शकता. कारण ह्या व्ही-वॅपमध्ये तुम्हाला ब्रेकडाउनसाठी कशा पद्धतीने एंट्री तिथं होऊ शकते. कारण तुम्हाला सगळ्यात अगोदर समजून घेणं गरजेचं आहे, की मार्केट नेमकं कुठल्या ट्रेंडमध्ये चाललं आणि त्या ट्रेंडच्या हिशोबाने त्याला तुम्हाला टॅकल करणं सगळ्यात महत्वाचं आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत लाँग ट्रेडसाठी जाण्याकरता आणि शॉर्ट ट्रेडसाठी जाण्याकरता त्या सिच्युएशन त्याचे नियम जे आहेत ते आपल्या समोर असणं गरजेचं असतं आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपण जर फॉलोअप जर ठेवलं, तर आपण तिथं मार्केटमध्ये टिकण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस जे आहे ते आपल्याला तिथं होताना तिथं दिसू शकतात. तर सिमिलर वे मार्केटमध्ये कंट्रोलर कोण करतंय गोष्टी काय होतायत त्याकडे आपण जर लक्ष जर ठेवलं, तर ऑटोमॅटिकली आपल्याला त्या गोष्टींची आयडिया जी आहे ती येण्याची शक्यता तिथं होताना तिथं दिसू शकतात. बरं, हे तर झालं व्ही-वॅपच्या बाबतीत. बट याच्यामध्ये काही कॉमन मिस्टेक सुद्धा आहेत. त्या कॉमन मिस्टेक सुद्धा आपल्याला समजून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. मग मिस्टेक्स लोकांकडनं काय होतात बरं? ते मिस्टेक्सची आयडिया असणं, त्या मिस्टेकची नॉलेज असणं सुद्धा महत्वाचा पॅरामीटर जो आहे तो आपल्याला तिथं बनताना बसतो. पहिलं मिस्टेक जे लोकं जे आहेत ते व्ही-वॅपला कन्सिडर न करता व्ही-वॅपच्या विरुद्ध दिशेला जे आहे ते ट्रेड करण्याचा प्रयत्न करतात आणि तिथं एकदम बोगस पद्धतीने जे आहे तिथं फसताना दिसतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जेव्हा मार्केट साइडवेज ट्रेंडमध्ये आहे, त्या साइडवेज ट्रेंडमध्ये ते एक ॲडिशनल ब्रेकआउटच्या हिशोबाने जे आहे ते घुसण्याचा तिथं प्रयत्न करतात आणि तिथं ते फसून जातात आणि तिथं त्यांचा स्टॉप लॉस तर हिट होतच होतो. पण बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या सुद्धा आपल्याला तिथं जाताना तिथे दिसतात. याबरोबरच काय व्ही-वॅपमध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो कन्सिडर करायचा असतो तो म्हणजे काय व्हॉल्यूमला महत्त्व न देणे. कारण व्हॉल्यूम जे आहे, एक आपल्याला असं सांगत असते, की बाबा नेमकं प्राइसमध्ये तिथं काय घडतंय? का तिथं खरेदीवाले तिथे येतायत, की सेलर्स जास्त तिथं आहे? याच्यामधलं डिफरन्शिएशन करणं जे आहे ते महत्त्वाचं आहे आणि त्या केसमध्ये आपल्याला व्हॉल्यूम जे आहे ते एक महत्त्वाचा रोल जो आहे तो आपल्याला प्ले करताना तिथे दिसतो. म्हणून या छोट्याशा गोष्टी जर आपण तिथं जर समोर जर ठेवल्या, तर ऑटोमॅटिकली त्यावरून लक्षात येतं. याबरोबरच जे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे प्राइस एक्शन. प्राइस एक्शनला सुद्धा इथं वेटेज देणं गरजेचं आहे. कारण प्राइस एक्शनमध्ये मार्केट कुठं सपोर्ट पाशी आहे, तर तिथं नक्कीच बायर्स जे आहेत ते कंट्रोलमध्ये असणार आहे.
जर रेजिस्टन्स पाशी तर सेलर जे आहेत ते ऑटोमॅटिकली त्याला सेल करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याची जी आयडिया आपल्याला जी येते, ती ऑटोमॅटिकली त्यावरनं आपल्याला तिथं येताना तिथं दिसून जाते. लक्षात ठेवा, व्हीवॅप म्हणजे काय होली ग्रेल सिस्टम नाहीये. याच्यासाठी एक डबल कन्फर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही व्हॉल्यूम सुद्धा चेक करू शकता, प्राइस एक्शन पण चेक करू शकता. मग हायर टाईम फ्रेममध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स पण बघू शकता. कारण त्यावरनं तुम्हाला प्राइसचं जे स्ट्रक्चर जे आहे ते लक्षात येताना येऊ शकतं आणि एकदा की प्राइस एक्शन, व्हॉल्यूम आणि मार्केट स्ट्रक्चरला तुम्ही जर युटिलाइज केलं, तर तुमचे विनिंगचे जे चान्सेस जे आहेत ते सगळ्यात जास्त राहणार आहेत. मग आता याच्यामध्ये ॲडव्हान्स काही गोष्टी आहेत, ॲडव्हान्स काही कन्सेप्ट आहेत, त्या मी तुम्हाला सांगतो, ज्या मी पर्सनली युटिलाइज करतो. त्यामध्ये काय, की फ्युचरमध्ये कशा प्रकारचं बिल्टअप जे आहे ते तिथं झालंय, त्याला मी जे आहे सगळ्यात जास्त महत्त्व त्याला देतो. कारण तिथला ओवाय बिल्टअप जो आहे तो इंडिकेशन मला देत असतो, की बाबा नेमकं तिथं काय घडतंय. तिथं किमतीबरोबरच ओवाय सुद्धा वाढतोय का? किमतीबरोबरच ओवाय सुद्धा डाउन होतोय का? त्यावरनं मला डिफरन्शिएशन कळतं, की प्राइसमध्ये लाँग बिल्टअप झालाय की शॉर्ट बिल्टअप झालाय. याबरोबरच नेट डेल्टा एक नावाचा प्रकार आहे, की ज्याच्यामध्ये मला लक्षात येतं, की बाबा तिथं नेट डेल्टाच्या हिशोबाने प्राइसमध्ये तिथं बायर्सचा कंट्रोलर आहे, की सेलर्सचं कंट्रोल आहे. त्याच अंडरस्टँडिंग बरोबरच प्रिव्हियस डेचे हाय आणि लो जे आहे ते अतिशय महत्त्वाचे असतात. कारण त्याच्या आसपासच प्राइसमध्ये जे आहे ते ओव्हरऑल ट्रेंड सेटिंग जी आहे ती होताना दिसते. जनरली लोकं जे ट्रॅप जे होतात आयदर प्रिव्हियस डेच्या हायच्या आसपास ब्रेकआउट अँटिसिपेट करतात, प्रिव्हियस डेच्या लोच्या आसपास ब्रेकडाउन अँटिसिपेट करतात आणि तिथंच बुल आणि बिअर ट्रॅप हे दोन्ही टाइपचे ट्रॅप आपल्याला होताना दिसतात. जर व्हीवॅप बरोबर व्हॉल्यूम एनालिसिस प्रिव्हियस डे हाय लो याला जर तुम्ही कंपाईल केलं आणि एक ओव्हरऑल हायर टाईम फ्रेमचा ट्रेंड तुम्हाला कन्फर्म असेल, तर ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा ट्रेडर जो आहे तो येताना आपल्याला दिसू शकतो आणि त्याचा फायदा तुम्हाला एक लाँग रन ट्रेड्समध्ये होताना ते दिसू शकतो. हे पटलं तर बघा हे. कारण हाय प्रोबॅबिलिटी सेटअपवरतीच मार्केट चालतं आणि तुमची प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग किती आहे, त्यावरती आपण विनिंग होऊ शकतो की लूजिंग होऊ शकतो याचा आयडिया असणं सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर होतो. कारण मार्केटमध्ये तर ट्रेड तर सगळेच करतात. त्यांना काही आयडिया नसते. परंतु व्हीवॅप तुम्हाला मार्केटमध्ये नेमकं स्ट्राँग कोण आहे? बुल्स आहेत का बेअर्स आहेत? याच्याबद्दलची आपल्याला आयडिया त्यात देतो. कारण बायर किंवा सेलरचा बायस जो आहे तो आपल्या मनात राहणारच. परंतु व्हीवॅप जो आहे एक प्रतिबिंबात्मक आरसा जो आहे तो आपल्याला त्यातून दिसतो. जर तुम्ही इंटरडे ट्रेडिंग करत असाल आणि व्हीवॅप हा इंडिकेटर तुमच्या चार्टवरती असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण फक्त इंडिकेटर बघून ट्रेड करणं गरजेचं आहे. त्यामध्ये काही ॲडिशनल हाय कॉन्फ्लुअन्स पॅरामीटर सुद्धा असणं गरजेचं आहे. ज्यामध्ये व्हीवॅप, प्राइस एक्शन, व्हॉल्यूम आणि रिस्क मॅनेजमेंट हे जर व्यवस्थितरित्या कॉम्बिनेशननी जर तुमचं वापरलं, तर तुमच्या इथं टिकण्याचे सगळ्यात जास्त जे चान्सेस जे आहेत ते राहणार आहे आणि त्यामुळे तुम्ही कन्सिस्टंट प्रॉफिटेबिलिटीच्या दिशेमध्ये तुम्ही जाताना दिसणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याबरोबर जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलवायचं आहे, त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलू शकता. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.